या ठिकाणी पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचे सदस्य आणि निमामध्ये सुद्धा त्यांचं कार्यकर्तृत्व बहरलेलं असे सन्माननीय डॉक्टर रघुनाथ जोगळेकर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या आपण मुलाखतीचा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं ज्येष्ठ असून सुद्धा कार्य त्यांचं श्रेष्ठ आहे. ज्येष्ठांच्या या ठिकाणी कार्यशाळेतही त्यांचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जे अनेक डॉक्टरांच्या ज्या सीएमईज होतात तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं असं योगदान आहे आणि त्या सीएमईमध्ये ते या ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारामध्ये सुद्धा ते उपस्थित आहेत. असे सन्माननीय जोगळेकर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. नमस्कार सर. सर, तुमचा या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामधला जो वावर आहे पिंपरी चिंचवड, खरं तर आम्ही त्यावेळेला पाहिलेलं नाही. आम्ही तरुण आज बहरलेलं या ठिकाणी पिंपरी चिंचवड दिसतंय. तर तुमचा पिंपरी चिंचवडमध्ये कसा सहवास सुरू झाला आणि तुमच्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल काय सांगाल सर? पहिलं कॉलेजच्या संदर्भात कसं ऍडमिशन झालं आणि कोणत्या कॉलेज? नमस्कार. नमस्कार. मी मुंबईला कीर्ती कॉलेजमधनं त्यावेळेस इंटर सायन्स पास झाल्यानंतर मी साताऱ्याला ऍडमिशन घेतली आणि त्यावेळेस GFAM हा कोर्स होता. साताऱ्याला मी द्वितीय वर्षाला सेकंड GFAMला एकटा पास झालो होतो आणि त्यामुळे मग कॉलेजची सोय आणि माझी सोय मी वरळीला ट्रान्सफर करून घेतली आणि तिथनं 66 साली पास झालेलं आहे GFAM. नंतर परळला गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मी हाऊस सर्जनशिप केली. परत वरळीला आलो आणि पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये CMO शिफ्ट केली आणि 1968 साली मी इथे दवाखाना सुरू केला. निश्चितच सर, तुम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये मोठं योगदान दिलं. पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनची स्थापनाही तुमच्या समोरच झालेली आहे. तर तुम्हाला काय सांगाल त्यावेळच्या कालावधीत संदर्भात? कोण कोण त्यावेळेला प्रॅक्टिसला तुमच्या वेळेला होतं असं? तर त्यावेळेस आठवतात म्हणजे डॉक्टर खाडीलकर ज्यांचं हॉस्पिटल होतं काळभोर नगरला आणि डॉक्टर बीजे नाईक. आम्ही तिघांनी असं एक दिवशी सहज बसलो होतो गप्पा मारत. तर विषय निघाला आणि त्यातून असं लक्षात आलं की आपण सगळे जनरल प्रॅक्टिशनर किंवा हॉस्पिटल ओनर यांनी एकत्र आलं तर काय होईल. आणि त्या दृष्टीने मग आम्ही ठिकठिकाणी फिरत होतो आणि सगळ्या डॉक्टरांना भेटून आमची कल्पना त्यांच्या समोर मांडली. आणि ती कल्पना मांडल्यानंतर PCDA पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन या नावाची एक संघटना स्थापन झाली आणि त्यावेळेस मी पण अध्यक्ष होतो आणि माझ्याबरोबर इतर डॉक्टर पण पदाधिकारी होते. आणि त्यात लक्षात राहील असं डॉक्टर RN नाईक MD फिजिशियन, MD मेडिसिन फिजिशियन यांच्या ओळखीने डॉक्टर सरदेसाई यांचं लेक्चर चिंचवड स्टेशन परिसरामध्ये अरेंज केलं होतं. त्यावेळेस सर्व इंटिग्रेटेड आणि ॲलोपॅथी आणखी MD पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे डॉक्टर सगळेजण त्या लेक्चरला हजर होते. एक किस्सा असा आहे की आम्ही तिघजण दुपारी 2-3च्या सुमारासमध्ये चिंचवड गावामध्ये, मी नाव घेत नाही त्या डॉक्टरांचं, पण गेलो होतो तर त्यांच्या मिसेसनी आम्हाला वरूनच सांगितलं, आम्ही ग्राउंड फ्लोअरला उभं होतो, ते फर्स्ट फ्लोअरला होते, की आमच्या डॉक्टरांनी फी वगैरे दिलेली आहे आणि ते आता झोपलेले आहेत, त्यामुळे तुम्ही नंतर आलात तर चालेल. तर आम्ही एवढंच त्यांना सांगितलं, फी वगैरे मागायला आलेलं नाही आम्ही, फक्त डॉक्टरांची ओळख करून घ्यायची आणि आमच्या मनातली जी कल्पना आहे ती त्यांना सांगायची, एवढ्यासाठी आलो, पण झोपले असले तर उठवू नका, परत आम्ही येऊ. हा किस्सा PCDA स्थापन झाला तेव्हापासूनचा आहे. नंतर मग इथे डॉक्टर घारे म्हणून होते,
त्यांच्याबरोबर मी पुण्याला निमाच्या ऑफिसमध्ये बैठकांना जायचो. आणि मी आणि डॉक्टर घारे निमाच्या बैठकांना जाता जाता असं लक्षात आलं की नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची ब्रँच पिंपरी चिंचवडमध्ये का सुरू करू नये म्हणून डॉक्टर सुभाष मेहताच्या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये पुण्याहून काही डॉक्टर आले ते पदाधिकारी, मुंबईहून पदाधिकारी, आणि त्यात विशेष लक्षात राहण्यासारखं म्हणजे डॉक्टर पिंजवडेकर हे त्यावेळेस त्या उद्घाटनाला आले होते. मी जवळजवळ साधारणपणे 35 ते 27 वर्ष या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनमध्ये मी 2दा इथला स्थानिक अध्यक्ष होतो. नंतर महाराष्ट्र प्रांत पातळीवरती, नंतर केंद्रीय पातळीवरती सुद्धा काम केलेलं आहे. असं चालू असताना आता थोडंसं जर का माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसबद्दल विचारायचं किंवा सांगायचं झालं तर 68 साली मी इथे एक माझे ओळखीचे खेर म्हणून होते बजाज टेम्प आणि ऑटोच्या मध्ये कामाला. ते आमच्या दूरचे नात्यातले होते. त्यांना मी सल्ला विचारला आणि मग त्यांनी सांगितलं की अमुक ठिकाणी काढाल तर तुम्हाला जास्त, आम्हाला बॉम्बे पुणा रोडला निगडी ते चिंचवड स्टेशन कोणी राहणारा डॉक्टर नाहीये. मग त्या दृष्टीने मी तिथे प्रॅक्टिस सुरू केली आणि दुसऱ्या वर्षी 1970 साली माझ्या मिसेस मला जॉईन झाल्या. आम्ही 70 साली हॉस्पिटल काढलं आणि ते जवळजवळ 20 वर्ष हॉस्पिटल चालू ठेवलं होतं. हॉस्पिटलमध्ये आमचे कन्सल्टंट, आम्ही त्यांच्याजवळ समजूतदारपणाने, त्यांचं आमचं इतकं रिलेशन चांगलं होतं की कधीही फोन केला तरी यायचे. याबाबतीत सुद्धा एक लक्षात राहण्यासारखी आठवण अशी आहे की सुरुवातीला हॉस्पिटलला इथे अॅनेस्थेटिक कोणी नव्हते, तर ते अॅनेस्थेटिक पुण्याहून आम्हाला बोलवायला लागायचं. आणि मला जो टेलिफोन मिळाला होता तो फोन फक्त दिवसा चालायचा आणि रात्री बंद व्हायचा अशा अटीवरच दिला होता. तर माझ्या दवाखान्याच्या समोर जैन इंडस्ट्री म्हणून आहे, तिथल्या गेटवरच्या वॉचमनच्या फोनवरनं मी पुण्याला फोन केला आणि अॅनेस्थेटिक आले आणि ते सीझर वगैरे झालं वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं. पण सांगायचं म्हणजे त्यावेळेस अशा सुविधा नव्हत्या, फोन मिळायचा सुद्धा प्रॉब्लेम म्हणायचा. मग आम्ही पद्धतशीर प्लॉट विकत घेऊन हॉस्पिटल बांधलं. हॉस्पिटल व्यवस्थित चाललं होतं आणि आमच्याकडे ऑर्थोपेडिक सर्जन व्हिजिटिंग असायचे, मेडिसिन असायचं, सर्जरी असायची आणि मुख्य म्हणजे गायनिक. लक्षात राहण्यासारखं म्हणजे गणात डॉक्टर कामत, डॉक्टर आर.एन. नाईक, डॉक्टर सुदामे आणि धन्नाप्पा म्हणून ते असे लक्षात राहण्यासारखे असे डॉक्टर, पुण्याहून सुद्धा काही डॉक्टर यायचे आणि आमचं चालू होतं. पण मी लक्षात असं आलं की आपली कपॅसिटी लक्षात घेऊन मिश्र वैद्यक डॉक्टर या नात्याने एक जवळजवळ 20 वर्ष हॉस्पिटल चालवलं आणि तोच प्लॉट आम्ही डेव्हलप करायचं ठरवलं. आणि आज तिथे हॉटेल कुंदन पॅलेस म्हणून जे उभं आहे दिसतंय सगळं, ते आपल्या प्लॉटवरचं हॉटेल झालेलं आहे. आणि मग आम्ही यशस्वी माघार घेतली आणि हॉस्पिटल बंद केलं 20 वर्षाच्या. आणि त्यावेळेस बंद करताना मनात एक विचार असा होता की बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की डॉक्टर हॉस्पिटल का बंद करतात, आमचं व्यवस्थित सोय होत होती इथे. तर मी त्यांना एवढंच सांगितलं की हॉस्पिटल का बंद करतात ही परिस्थिती असताना बंद केलं हे जास्त श्रेयस्कर असतं. अजून तिथे कोणी जात नाही, अजून बंद कसं होत नाही असं विचारण्याची पाळी येऊ दिली नाही. आणि मग कालपरत्वे मिसेस दुर्भाग्याने स्वर्गवासी झाल्या. हॉस्पिटल हळूहळू ते कमी केलंच होतं. आणि मग त्या असताना आम्ही बघत होतो की आपल्याला आता हळूहळू काहीतरी पुढल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही आकुर्डीहून आमचं रेसिडेन्स हलवलं आणि निगडीला आलो राहायला. आणि निगडीला आम्ही बंगला बघितला, तो सुद्धा असा बघितला की आम्हाला
त्यावेळेस हॉस्पिटल चालू होतं, पण रात्री अपरात्री कधी 2 व्हीलरवरून जाता येईल अशा ठिकाणी बंगला बघितला. आज आता आपण इथे जे बसलो आहोत तोच तो बंगला आहे की जो आम्ही घेतला, तयार विकत घेतला आणि त्याचं डेव्हलपमेंट, रिइन्व्हेशन, अल्टरनेशन वगैरे केलं. नंतर तुमच्या 60व्या वर्षाची जी माहिती आहे की 60व्या वर्षाचा जो वाढदिवस आहे तो तुम्ही सायकल चालवून केला, त्याबद्दल काय सांगायचं? हा, तर त्याच्याबद्दल असं होतं की आम्ही 3 भाऊ आहोत. 3 जण काही ना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण. माझा मोठा भाऊ आहे तो स्विमिंग करायचा किंवा बॅडमिंटन त्याने आम्हाला बरंच शिकवलं. साताऱ्याला मी कॉलेजला असताना मी स्वतः एक बॅडमिंटन क्लब स्थापन केला होता. तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन दुसरा भाऊ माझा सध्या जो पुण्याला राहतो तो पुण्याहून निगडीला चालत आला होता, वय वर्ष 74 पूर्ण. तर अशा या पार्श्वभूमीवरती काहीतरी आपला वाढदिवस साजरा करावा, जेणेकरून आगळं वेगळं काहीतरी त्याच्यात लोकांना प्रेरणा देईल. आणि म्हणून मी 2 महिने प्रॅक्टिस केली आहे. इथे आता आपण बसलोय त्याच्या मागेच कॉर्पोरेशनचं शाळा आहे आणि तिथे ग्राउंड आहे मोठं, आणि त्या ग्राउंडवरती मला सकाळकडून बक्षीस मिळालेल्या सायकलवरती मी प्रॅक्टिस करायचो. आणि त्याप्रमाणे नॅशनल इंटिग्रेटेड निमाचे पदाधिकारी आणि इथले काही डॉक्टर काटे स्वतः आलेले होते, डॉक्टर कदम आलेले होते. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये मी ते 65 वर्षे जो केला उपक्रम, तो 65 मिनिटं एक संधी सायकल चालवण्याचा केला. आता त्यामुळे जरा असं आहे की एक तर शारीरिक व्यायाम होतोय, पण त्याचबरोबर रस्त्यावरती सायकल चालवण्यामध्ये धोके आहेत की जे ग्राउंडवर चालवण्यामध्ये नाहीत. आणि व्यायामाला व्यायाम, पायाला व्यायाम, सर्व शरीराला व्यायाम, अशाच हेतूने तो सायकल उपक्रम केला. सर, नवीन डॉक्टरांना काय संदेश द्याल तुम्ही? नवीन डॉक्टरांना संदेश द्यायचा तर आपला हा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या मला या बाबतीत सांगायला आनंद होतो की पूर्वी ग्राहक संघटनेबद्दलचा एक कायदा आला होता आणि तो कायद्याच्या निमित्ताने केसरीने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. तर त्या निबंध स्पर्धेमध्ये मला 1ल्या नंबरचं बक्षीस मिळालं होतं आणि ते बक्षीस मिळालं त्या समारंभाच्या वेळेस डॉक्टर तुम्ही सुद्धा का म्हणून एक नाटकाचा प्रयोग चालू होता. तर असं आहे की डॉक्टरची दुःख डॉक्टरच ओळखू शकतात, पण तरी सुद्धा शेवटी जनतेवर आपण अवलंबून आहोत, आपल्यावरती जनता अवलंबून आहे. तर याचा समन्वय प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी घालावा. सत्सद विवेक बुद्धीने व्यवसाय करावा, लोकांचे आशीर्वाद मिळतील अशा दृष्टीने आपलं सांभाळून लोकांचा आशीर्वाद मिळण्याच्या दृष्टीने व्यवसाय करावा. की मग सध्या जे कधी कधी ऐकू येतं ते ऐकण्याची पाळी येणार नाही, हॉस्पिटलवरती गैरप्रकार वगैरे. आणि त्या दृष्टीने माझाचा अनुभव असा होता, मला जेव्हा मी हॉस्पिटल बंद केलं आणि OPD पण बंद करण्याचा विचार मांडला तेव्हा बऱ्याच पेशंटनी माझा दवाखान्यातच सत्कार केला. तर असं जर का तुम्ही प्रॅक्टिस मनापासून केलीत तर पेशंट तुम्हाला खरंच देव मानतील. निश्चितच सर, तुमचं या ठिकाणी वैद्यकीय कर्तृत्व जे आहे अतुलनीय आहे. महाराष्ट्रभर फिरलेला आहात. त्या थोडक्यात एक तुमच्या वैयक्तिक मुलांच्या संदर्भात माहिती सांगा सर. हा, मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे ती सिंहगड रोडला आहे राहायला आणि ती BSc झुऑलॉजी झालेली आहे, पण त्याचबरोबर ती आता सध्या
ज्योतिषीय शास्त्राकडे वळलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिची इतकी प्रगती झालेली आहे की तिचे लेख प्रसिद्ध होतात आणि तिच्याकडे ट्युशन चालू आहेत सकाळ संध्याकाळ दुपार. माझा मुलगा हा सर्वसाधारण खेळण्याच्याकडे कल जास्त आहे, गेम्स. त्यामुळे तो इंग्लंडला काही खाजगी संस्थेमार्फत क्रिकेटचा ओपनिंग बॉलर म्हणून या नात्याने गेलेला होता. पण त्याचबरोबर आता तो स्वतः जिममध्ये जात होता आणि स्वतः आता तो एका मोठ्या जिमच्या सर्वेसर्वा आणि त्याचं आर्थिक पुरवठा दुसरा एक उद्योगपती करत आहे. आणि सुनबाई संदर्भात काय सांगा? माझी सुनबाई जी आहे ते पिंपरीला तिचं माहेर आहे. आता ती माहेरून पिंपरीहून चिंचवडला लोकमान्य हॉस्पिटल अटॅच असलेलं लोकमान्य कॉलेज इथून BHMS झालेली आहे आणि काळेवाडीला तिचं क्लिनिक आहे. धन्यवाद सर. तुम्ही NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला जी माहिती दिलीत आणि तुमच्या जीवनाविषयी माहिती दिली त्याबद्दल आपला हार्दिक आभार. आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचाही मोठा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय. देहुरड डॉक्टर असोसिएशननी पण तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. तर या संपूर्ण जीवनाच्या बद्दल तुम्हाला श्रेयस चिंततो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.